राज्यसेवा 2025 पूर्वपरीक्षा झाली आहे. माझा स्कोर सर कमी येतोय आणि आता मला 2026 चा अटेम्प्ट करायचा आहे. तसंच मी UPSC 2026 चा पण अटेम्प्ट देणार आहे आणि त्याच्यासाठी मला समाजशास्त्र या विषयाची तयारी तुमच्याकडनंच करायची आहे. असे बरेच फोन मला येतायत. ओके. आणि बरेच विद्यार्थी मला विचारतायत, की सर नेक्स्ट बॅच कधी आहे? नेक्स्ट बॅच कधी आहे? पण मी तुम्हाला इथे मित्रांनो सांगतो, की आता आपली नेक्स्ट बॅच जी आहे, ती मी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये देणार आहे. येस, तुम्ही व्यवस्थित ऐकलं. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये. म्हणजे तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स बघायचे आहेत, ते तुमच्या सोयीनुसार बघायचे आहेत. पण याच्यात लाईव्ह काय कंपोनंट असणार आहे, तर तो एव्हरी सॅटरडे हे डिस्कशन सेशन असणार आहे. मागच्या आठवड्यात मी तुम्हाला दर आठवड्याला एक टार्गेट देईल. मागच्या आठवड्यात काय झालंय त्याचा रिव्ह्यू घेईल. पुढच्या आठवड्यात काय टार्गेट असणार आहे, किती लेक्चर तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत, हा मी तुम्हाला टार्गेट देणार. तुम्ही काही प्रश्न लिहायचे आहेत, ते प्रश्न मला लिहून सबमिट करायचे आहेत. मी त्याचं इव्हॅल्युएशन करून देणार. तो असं इंडिव्हिज्युअल टार्गेट ओरिएंटेड ही बॅच असणार आहे. सो त्याच्यामुळे जर तुम्ही 2026 राज्यसेवा टार्गेट करत असाल किंवा UPSC टार्गेट करत असाल, मराठी किंवा इंग्लिश माध्यमातून दोघी माध्यमाच्या सेपरेट बॅचेस आहेत. मिक्स बॅचेस नाही आहेत आपल्याकडे. दोघी माध्यमाला व्यवस्थित सेपरेटली नोट्स पण आहेत मराठी माध्यमाच्या आणि इंग्लिश माध्यमाच्या. तर जर तुम्ही 2026 टार्गेट करत असाल तर ही बॅच तुमच्यासाठी आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर मेसेज करा किंवा कॉल करा. थँक यू सो मच.